घरात लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी आणि घराच्या सुखसमृद्धीसाठी काही सोपे उपाय. घराच्या मुख्य दरवाजावर शुभ लाभ किंवा स्वस्तिक असणे खूप शुभ मानले जाते. त्यामुळे घरात सुखसमृद्धी निवास करते. सोबतच घरात सकारात्मकता टिकून राहते. घरातील स्वच्छतेप्रमाणे घराच्या आजूबाजूचा परिसरही स्वच्छ ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. यामुळे तुमच्या घरात लक्ष्मीचा सदैव वास राहील. रोज सकाळ संध्याकाळ नियमितपणे देवाजवळ दिवा लावल्याने घरात दारिद्र्यता प्रवेश करत नाही. सोबतच लक्ष्मी मातेचा वास राहून घरात सुखसमृद्धी टिकून राहते. स्वयंपाकघरातील काही वस्तू जसे मीठ, हळद, तांदूळ, तेल, पीठ कधीही संपू देऊ नये. या वस्तू संपण्यापूर्वीच 1-2 दिवस आधीच आणून ठेवाव्यात. नाहीतर यामुळे परिवारात आर्थिक समस्या निर्माण होऊन खर्चात वाढ होते. सोबतच घरातील बरकत कमी होते. घराचा मुख्य दरवाजा हा इतर दरवाजांच्या तुलनेत मोठा असावा. तसेच घराचा उंबरा हा लाकडी असावा. घराच्या मुख्य दरवाजाचा उंबरा हा काळ्या फरशीचा किंवा काळ्या रंगाचा नसावा. यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते. मुलांनी सरस्वती स्त्रोत रोज वाचल्याने त्यांच्या अभ्यासात प्रगती होते. घरामध्ये सुकलेले किंवा नकली फुले ठेवू नये. त्यामुळे घरात नकारात्मकता वाढते. त्याऐवजी घरात सुगंधी ताजी फुले ठेवावी किंवा मनी प्लांट ठेवावे. घराच्या देवघरात किंवा मंदिरात तांबे किंवा पितळेचे कासव ठेवणे खूप शुभ मानले जाते. यामुळे घरातील आर्थिक अडचण दूर होऊन धन पैसा यायला सुरुवात होते. घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूने अशोकाची झाडे लावल्याने घरात प्रगती होऊन सकारात्मक ऊर्जा टिकून राहण्यास मदत मिळते. घरातील बेड, कपाट हे कधीही अस्ताव्यस्त अवस्थेत ठेवू नये. या ठिकाणी सामान, वस्तू किंवा कपडे नीट व्यवस्थित ठेवावे. ज्यामुळे घरात दारिद्र्यता पसरणार नाही आणि घरात प्रसन्न वाटेल. पर्स किंवा पाकिटात जुनी बिले, विनाकारण ठेवलेले कागद किंवा चावी ठेवू नये. यामुळे लक्ष्मी नाराज होऊन दारिद्र्यता येते. घराच्या प्रवेशद्वारावर एका बाजूने पाण्याने भरलेले काचेचे किंवा तांब्याचे भांडे अवश्य ठेवावे आणि त्यामध्ये सुगंधी फुले टाकावी. यामुळे घरात सकारात्मकता येते आणि घरातील वातावरण आनंदी राहते. घरात बोलताना नेहमी हळू आवाजात आणि मधुर बोलावे. घरात मोठ्याने बोलू नये किंवा कुणालाही अपशब्द, शिव्या, शाप देऊ नये. कारण घरातील वास्तू ही दर सेकंदाला तथास्तु म्हणत असते. घरात शुभलक्ष्मी आगमनासाठी मुख्य प्रवेशद्वारावर शुभचिन्हे लावावी. तसेच घराच्या आतून बाहेरून गणपतीची स्टाईल लावावी. ज्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होत राहील आणि सुखसमृद्धी आणि भरभराट होत राहील. नोकरी व्यवसायातील अडचणीपासून मुक्ती मिळवायची असेल तर सोमवारी प्रदोष काळात महादेवाच्या मंदिरात जाऊन शिवलिंगावरती मधाची धारा अर्पण करावी. या उपायाने नोकरी व्यवसायामध्ये येणाऱ्या सर्व अडचणी दूर होतात.